श्रीकृष्णांच्या वेशभूषेत मी काय करतोय तर सांगतो तुम्हाला पुढे. हाय गाईज, व्हॉट्सअप. कॉलेजला जायला आम्ही लवकर रेडी होऊन जातो, पण आमच्या करणचं काही काही बाकीचं असतं भाऊ बायांसारखं. त्याला म्हणलं चल बाबा लवकर, उशीर होतोय कॉलेजला जायला. आमच्या कॉलेजला आज नॅकची कमिटी व्हिजिट करणार होती. हे 3 चीफ गेस्ट आमच्या कॉलेजला भेट देणार होते नॅक कमिटीकडून. इथं मस्त छान प्रकारे रांगोळी काढली आणि बोर्डवर पण वेलकम लिहिलं, ते वाचून घ्या तुम्ही. मोबाईलमध्ये चार्जिंग कमी होती, बरं झालं भाऊ आपल्या अंबानी साहेबांना चार्जर दिलं. धन्यवाद बरं का अंबानी साहेब. एवढ्या कळकळत्या उन्हात आम्ही इकडं आमच्या डान्सची प्रॅक्टिस करू लागलो. तिकडून रोहितने आवाज दिला आणि म्हणे चला आपल्याला खुर्च्या आणायच्या आहे. तुम्हाला इथं ज्या खुर्च्या दिसू लागल्या त्या फक्त या दोघांनी आणल्या बरं का. खूप काम केलं त्यांनी आज. उन्हात उभं राहून चेहरा खराब होईल म्हणून वेद्याचं तीनदा चेहरा पुसणं चालू होतं. आपल्याकडे टाइम आहे तर चला म्हणलं टायमाचा यूज करून एखादी 2 रील शूट करून घेऊ. मला कॉस्ट्युम घालायचा होता, पण मग म्हणलं त्या अगोदर चेहरा धुवून घेऊ. आता मस्त फ्रेश वाटतंय भो चेहरा धुतल्यानंतर. पहिले मला हे शर्ट काढून खूप ऑकवर्ड फील होत होतं आणि त्याच्यात मला कौशल्य एकावर एक माळ घालून देत होता. कटाळून तो मला म्हणतो शांत बस आणि चुपचाप उभं राह फक्त. म्हणलं ओके बॉस, आपका हुकुम सरा खोपर. जसं मी श्रीकृष्णांचा रोल घेतलाय तसं या दादानी पण छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल घेतलाय. त्यांची पण चालू आहे मग तयारी. प्रसाद आम्हाला म्हणाला की मी बासुरी वाजवायचे क्लास लावले होते, पण आम्हाला काही त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. बरं लुक कसा आहे कमेंट मध्ये सांगा मग एकदा. आणि नंतर काय झालं हे पार्ट 2 मध्ये नक्की बघा बरं का, मिस नका करू.